हाय ऑल, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण मजेत असाल, छान असाल, हेल्दी असाल, असेच राहा. जाण्यासाठी रेडी झालाय. मिली सेकंड्स मध्ये घातलं ना आज. पटकन लवकर रेडी झालाय आज, टाइमच्या अगोदर. व्हाईट कलरचं जॅकेट दे. बर देते. कुठे? हे घे. बाय बाय. देणार नाही. काय देणार नाही? हो ना. होय. का? रडत उठत होतात रात्री ना. काहीच कळत नाही. पण तरी पण डिस्टर्ब होत आहे ना माइंड छोट्या मुलांचं. आणखी रात्री रडत रडत होता 3-4 वेळा उठला. झोपच नाही नीट झालेली काल रात्री. मला वाटतंय गेम मुळे होतंय असलं. आणि तुला समजत नाही गेम द्यायला नको म्हणून. आज डोक्यावरून अंघोळ केली होती. हेड वॉश केलेला खूप दिवस झाले केलं नाही म्हणून. त्यानंतर मग मी टिकली लावून घेतली. टिकली लावणं मस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण माझं गोंधन आहे आणि एवढं मोठं आहे ना ते बासच. लहानपणी काढलं होतं मी, हल्ले होते त्यामुळे ते मोठं झालेलं. त्यानंतर मग मी डोसा बनवायला घेतला. हे बघा, मी हे असं कापड यूज करते तवा पुसण्यासाठी. टिश्यू पेपर पण यूज करते कधी कधी, पण हे कापड बरं पडतं. कांदा नव्हता त्यामुळे मग मी माझ्यासाठी डोसा बनवून घेतला. एवढा क्रिस्पी डोसा झाला होता ना, बासच, काय सांगू तुम्हाला. डोसासोबत बटाट्याची भाजी बनवली होती. हे बघा, डोसा किती पातळ झालेला आहे. पेपरपेक्षा सुद्धा हा पातळ आहे आणि एवढा क्रिस्पी झालेला ना, बासच. आणि टेस्टला पण एकदम भारी झाला होता, का काही माहिती. फोन लांब ठेवून शूटिंग करत आहे, तरी पण तुम्ही बघू शकता आवाज किती असा कुरुम कुरुम येत आहे. शेजवान सॉस आणि बटाट्याची भाजी विथ डोसा. छान लागतंय दोन्ही कॉम्बिनेशन. आज ना डोसा असा एकदम भारी झालाय. का माहितीये का? कारण याच्यामध्ये मी भिजवताना चिरमुरे घातले होते. तुम्ही पण चिरमुरे ऍड करा, मग बघा तुमचा डोसा कसला भारी बनतो ते. आणि मी तर फार आवडतो डोसा बनवलेला. आज मेथीची भाजी बनवणार होते. मेथी थोडीशीच होती त्यामुळं मग डाळ थोडीशी जास्त घेतली होती मुगाची. मग ती स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं, म्हणजे आंटी आलं की त्यांना बनवायला इझी पडतं. आणि साईड बाय साईड इकडे डोसा बनवायचं काम चालू आहे विनायकसाठी. विनायकची आंघोळ झालीये. आता विनायक देवाला नमस्कार करायला लागलाय. अंबानी स्टाईल मध्ये नाही करणार काय? सॉरी टू डिस्टर्ब यू. आजचा डोसा खरंच परफेक्ट बनलाय. त्याचं साईन बघा, हे ऑटोमॅटिकली साईड्स त्याचे सुटायला लागलेत. या साईडला पण तसंच आहे. वाव, क्रिस्पीएस्ट डोसा एव्हर. इथं थोडंसं चिकटलंय, गॅस नाही पोचत त्यामुळं. हे बघा, ह्याच्या आतमध्ये उलातनं पण दिसायला लागलंय. एवढं पातळ क्रिस्पी बनलाय हा डोसा. पटकन टेस्ट करून सांग. वरचा गरम आहे तो टेस्ट कर. 1 2 3 2 आहेत. पेपर आहे, पेपर पेक्षा पण हलका आहे डोसा. होय ना. विदाऊट भाजी पण एवढं टेस्ट लागायला लागलंय ते. तसंच खाऊन बघ विदाऊट भाजी. करून आणते मी डोसा. पीठ नाही जास्त द्यायला, एवढंच आहे. आता इथे मेथीची भाजी निवडत आहे. आंटी गडबडीत कशा पण निवडतात आणि त्याच्यामध्ये किडे पण असतात ना मेथीच्या भाजीमध्ये, त्यामुळे मग मीच निवडून ठेवलेलं असतं. आजचा दिवस असा भारी वाटतोय मला. का माहितीये का? कारण आज माझा डोसा एकदम परफेक्ट बनला होता. एकदम क्रिस्पी क्रिस्पी असा. आणि तेवढंच नाही, झोप पण नाही येत आज. नाहीतर कधी कधी झोपून उठलं ना तरीही झोपेतच असतो आपण. महिलांचं असंच होत असतं बहुतांशी. मला वाटतं आपले हार्मोनल चेंजेस होत असतात. मग कधी कधी झोप आल्यासारखं होतं, कधी कधी राग येतो, कधी कधी हॅप्पी होतो, कधी कधी उगीच रडायला येतं. हे असं सगळं चालू असतं आपल्या बायकांचं. पण आज माझं तसं काही नाहीये बरं का. आज माझा मूड एकदम हॅप्पी आहे. झोप पण नाही आलेली, राग पण नाही आणि रडायला पण येत नाहीये. नाहीतर असं होत राहतं. मला तरी बऱ्याच वेळा होता असं हार्मोनल चेंजेसमुळे. विनायक ऑफिसला गेलेला आहे. आंटींचा स्वयंपाक झालेला आहे. आज भाकरी बनवली होती, मी लाटून दिली आणि आंटींनी भाजून घेतली. दाखवते भाकऱ्या कशा बनलेत. एकदम पातळ बनवलेत मी. हे बघा, भाकऱ्या तयार आहेत. एकदम पातळ आहे की नाही सांगा तुम्ही.
आंटीनी पण व्यवस्थित भाजून घेतले आहेत. आणखी आज मेथीची भाजी बनवली आहे आपल्या स्टाईलने आणि टमॅटोचं सार बनवलं आहे. म्हटलं आज थोडासा मेन्यू चेंज करूया. सांबरचा सार बनवलं टमॅटोचा. टमॅटो भाजून घेऊन नंतर ते मिक्सीला बारीक केले आणि आपण पोळ्याच्या आमटीला जशी फोडणी देतो ना तशी फोडणी दिली. एकदम भारी लागतं. तुम्ही पण ट्राय करा. भाकऱ्या कडक होतील त्यामुळे मी आता याला ठेवून घेते बॉक्समध्ये, हॉट बॉक्समध्ये. झाकण. बापरे, हे बघा भांडी केवढी धुतलीत. सकाळपासूनची भांडी आहे ती. इथंच आहे. दिवसभरात ना नाही, गॅस नाही बंद, कारण मला अजून भाताला ठेवायचंय. भाताला ठेवते, नाही तर एकदा व्हिडिओ एडिटिंग करत बसलं ना मी विसरूनच जाते भात ठेवायला आणि जेवायच्या वेळी लक्षात येतं, मग नको वाटतं भात करायला. भांडी बघा केवढी भांडी धुतलीत. सकाळपासूनची आहे ती. ह्याच्यामधली थोडी आंटीने धुतलेत आणि जास्त मी धुतलेत. थोडी विनायकने धुतलेली आहेत. दिवसभरात ना 3-4 वेळा भांडी होतातच. तुमच्या पण घरी असंच होतं का? जेवणाचं आणि भांड्याचं समीकरण काही तुटत नाही. जेवण बनवलं की भांडी धुवा, जेवलं की भांडी धुवा, उठलं की भांडी धुवा, झोपलं की भांडी धुवा. चालूच असतंय बापरे. आता मी भाताला ठेवते आणि नंतर भेटते तुम्हाला. बास, एवढासाच तांदूळ बास होतो 2 वेळेसाठी मला अन्वीतला. विनायक काय भात खात नाही, सोडून दिलंय त्याने. आता सुट्टीच्या दिवशी खातो, रात्री नाही खात. मी सांगितलं ना तुम्हाला की मला ऑरेंजेस फार खावेसे वाटत आहेत. खोटं वाटेल तुम्हाला, पण हे बघा मी परत ऑरेंजेस घेतलेले आहेत. 1 नाही 2 ऑरेंजेस खाणार आहे मी. खरंच टेस्टी ऑरेंज. का काय माहिती, फार खावेसे वाटत आहेत ऑरेंजेस मला. हा आहे आमचा चिक्कू. माझ्या बहिणीने त्याचा व्हिडिओ पाठवला होता. किती खुश आहे बाळ आमचं. आज मी सकाळी हेड वॉश केलं होतं. मला कर्ली हेअर्स छान दिसतात का स्ट्रेट, कमेंट करून सांगा. आणि अजून एक, आता फेब्रुवारी मंथमधलं सत्संगची डेट जवळ येत आली आहे. मग त्यासाठी त्यांनी 2 का 5 आय गेस 2 श्लोक पाठ करून यायला सांगितलेत. आता बघूया पाठ होतंय की नाही. त्या अगोदर 4th आणि 15th चॅप्टर जो आहे तो रीड करायचा आहे बघून. चला, आता बरेच दिवस झाले मी क्लासही जॉईन केलेला नाही आहे. तोपर्यंत बघूया वाचता येतंय का. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणं कृष्ण पुनर्योगञ्च संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. एक श्लोक तरी आलेला आहे. थोडंफार चुकतंय, प्रॅक्टिस करेन. 7 आय गेस 4 or 7 तारखेपर्यंत होईल माझं. अजून एकदा मेसेज चेक करते मी किती तारखेपर्यंत आहे. स्कूल मधून आलाय. हाय कर बाळा. अरे लगेच काय, आता तरी पोहोचलाय घरी. कपडे चेंज कर. काय घेऊन आलाय येताना? नंतर संध्याकाळी. काही बोलत नाही, काही नाही. तुम्ही नुसतं फोन लावायचा. हॅलो 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 करत बसताय. चिप्स कुठून आणलेस सांग? कॅन्टीन, स्कूल कॅन्टीन न्यू ओपन झालं. आता नाही. रात्र झालेली आहे. विनायक ऑफिस मधून आलाय, चहा प्यायला लागलाय आणि अन्वीतला डोसा बनवून दिलाय. हाय कर अन्वीत. क्रिस्पी डोसा बनवलाय. छान आहे. टेस्ट कशी आहे खरं सांग? क्रिस्पी पुडी डोसा. चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.